पिटावयल्या सगळ्या मानेस्तांक आमचो मनाक जसो आमी येवकार मागता सगळ्या मानेस्तांक ह्या वेळार फुलांनी येवकारचे. तिसरे इनाम फावो जाता सृष्टी तिर्वेकर मोर्जे. मागता भोवमाने सुभाष आसोलकर हांचे लागीं तांच्यांनी ह्या वेळार भोवमान करचो. तिर्वे हांच्या लागीं तांच्यांनी दुसरे इनाम फावो करचे. दुसरे इनाम नीता परब विरनोडा. मागता फराळ स्पर्धेचे पहिले इनाम भाई लागीं तांच्यांनी हो भोवमान करचो. फराळ स्पर्धेचे पहिले इनाम अक्षता नायक पारशे. मोठ्यान ताळयो जावच्यो फराळ स्पर्धेन पहिले इनाम फावो करपी अक्षता नायक पारशे. मुखावेली स्पर्धा रांगोळी स्पर्धा. रांगोळी स्पर्धेचे तिसरे इनाम फावो जाता पूजा कासकर पारशे. रांगोळी स्पर्धेचे दुसरे इनाम असली गोकर्णकर हरमल. मोठ्यान ताळयो जावच्यो. स्पर्धांक खूप प्रतिसाद मेळिल्लो आणि तातूंतसून तांच्यांनी इनाम फावो केला देखून मोठ्यान तांच्या खातीर एकदा ताळयो जावच्यो. आणि रांगोळी स्पर्धेचे पहिले इनाम फावो जाता प्रियांका सातार्डेकर विरनोडा. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ज्युनियर कॅटेगरी फर्स्ट कॉन्सोलेशन गोज टू श्रवण तेली धैबाग. श्रवण तेली. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनाचे तिसरे इनाम फावो जाता स्माही पोळजी कोरगाव. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनाचे तिसरे इनाम बाय स्माही पोळजी कोरगाव. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनाचे दुसरे इनाम फावो जाता आरवी साळगावकर मोर्जे. इनाम फावो जाता अनायशा परब तोरशे. मागता डेप्युटी सरपंच केरी अजय गाड हांचे लागीं तांच्यांनी हे इनाम फावो करचे. बाय अनायशा परब. मोठ्यान ताळयो जावच्यो. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनान पहिले इनाम फावो केला. आणि निमाणे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सिनियर कॅटेगरी हातूंतले सेकंड कॉन्सोलेशन बाय दुर्वी शेडगावकर मोर्जे गावकर. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सिनियर कॅटेगरी फर्स्ट कॉन्सोलेशन प्राइज गोज टू सुरेखा किनळेकर पेडण्या. सुरेखा. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सिनियर कॅटेगरीचे तिसरे इनाम फावो जाता वरदा शेडगावकर. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनाचे दुसरे इनाम फावो जाता पलक गडेकर. मागता सगळ्या माडकुल्या भुरग्यांक खातीर मोठ्यान ताळयो जावच्यो. इतल्या कष्टान तांच्यांनी पार्टिसिपेट केले आणि इनाम जिखले. दुसरे गडेकर मागता सर दयानंद मांद्रेकर हांच्या लागीं तांच्यांनी हे इनाम फावो करचे. आणि आता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सिनियर कॅटेगरीचे पहिले इनाम मिष्टी सावंत मांद्रे. मागता चारांचो आमी हांगासर भोवमान घडोवन हाडटा. सगळ्यांत पहिली भोवमानेस्त महेश मांजरेकर. महेश मांजरेकर भारतीय चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध कलाकार, एक दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी आपल्या प्रभावी कामगिरीने विशेष स्थान निर्माण केले आहे. वास्तव, नटसम्राट आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शनात उत्तम छाप पाडली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय आणि फिल्मफेअर पुरस्कारांसारख्या अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. हांव भाई लागीं विनंती करता तांच्यांनी हो भोवमान करचो. काही वेळा भितरूच सुप्रसिद्ध कलाकार महेश मांजरेकर तुमच्या मध्ये असतले. Please welcome
welcome and give a big round of applause श्री महेश मांजरेकर. हाच्या उपरांत आमच्यामध्ये असलेले भौमानेस भरत जाधव. मराठी चित्रपट, रंगभूमी आणि दूरदर्शन क्षेत्रात आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे लोकप्रिय अभिनेते भरत जाधव. सही रे सही आणि श्रीमंत दामोदर पंत यासारख्या गाजलेल्या नाटकांमधून तसेच अनेक मराठी चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकधारामधून त्यांनी आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली आणि आज ते मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय कलाकार. प्लीज वेलकम श्री भरत जाधव. ह्याच्या उपरांत आमच्यामध्ये उपस्थित असलेली सुप्रसिद्ध मॅम शिवानी रांगोळे कुलकर्णी. मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे कुलकर्णी या झी युवा वाहिनीवरील आम्ही दोघी तसेच झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी पक्के शेजारी आणि तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकांतून त्यांनी काम केले आहे. खरंच त्यांचे अभिनय कौशल्य नैसर्गिक आणि प्रभावी वाटते. अँड जरा हटके, डबल सीट, चिंटू 2 आदी चित्रपटामध्ये काम केलेली. प्लीज वेलकम अँड गिव्ह अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज मॅम शिवानी रांगोळे कुलकर्णी. नमस्कार मांजरेमवासी. मी पण मांजरेकरच आहे. आमची कुळदेवता पण इथेच आहे आणि मी काही मार्गदर्शन करणार आहे कारण इतकं खंबीर नेतृत्व आहे तुमच्याकडे मार्गदर्शन करायला. जितजींसारखी MLA या देशात खूप यावे असं आमचं मत आहे. मागे पण मी इथे जेव्हा आलेलो सिनियर सिटीजनसाठी त्यांनी एक उपक्रम राबवला. आज एवढा मोठा उत्सव तिकडे करतायत. खरंच मांजरेमवासी लकी आहेत की त्यांना असा एक तरुण तडफदार MLA मिळालेला आहे. आणि मी मागे बोललो कधी यांचं काही काम असेल मला बोलवा, मी कायम येतो कारण गाव माझं आहे. आणि छान सगळ्या मांजरेमवासियांना भेटून खूप बरं वाटलं. नाटक बघा, एन्जॉय करा. धन्यवाद. मी भरत जाधव सरांना रिक्वेस्ट करते त्यांनी 2 शब्द बोलावे आणि आम्हाला मार्गदर्शन. नाटकात आम्हाला खूप बोलायचं आहे खरं तर, पण इथे येऊन खरंच आम्हाला आनंद होतो. मी पहिल्यांदाच आलो आणि साहेबांना पहिल्यांदाच भेटतोय, पण एकंदरीत त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं सरांकडून. आणि आज आम्ही असं ओपनला कधी शो करत नाही आम्ही, पण आज फक्त ह्या एका चांगल्या गोष्टीसाठी हा शो करतोय त्याचा की वेगळा आनंद आहे आम्हाला. आणि एकंदरीतच तिथला ऑडियन्स ते म्हणाले 9 नंतर आता ऑडियन्स भरणार आहे, पण आता बऱ्यापैकी भरलेलं आहे. आणि आता जशा टाळ्या शिट्ट्या वाजवत आहेत तसं आमचं नाटक चालू असताना पण एन्जॉय करा, नाटकाचा आनंद घ्या. आणि खूप खूप धन्यवाद की हे नाटक आमचं इथे आणलं आणि आम्हाला ह्या अर्थात साहेबांना भेटायला मिळालं आणि अर्थात तुमच्या रसिक प्रेक्षकांजवळ हे नाटक सादर करताना एक वेगळा आनंद होत आहे. जसं मांजरेकर सर म्हणाले की काय असेल तर सांगा, तर तसंच मी त्यांना पुन्हा सांगेन की याच्यापुढे कुठली माझी नाटकं तुम्हाला हवी असतील या इथल्या रसिक प्रेक्षकांना मला नक्की सांगा. मला इथे परत येऊन नाटकाचे पुढे करायला नक्कीच आवडतं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.